नमस्कार सर्वांना. शांताबाईचा नमस्कार. हे पहा, तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की माझं वावा कॉमेडी कार्टून चॅनल होतं. खूप मोठा परिवार झाला होता आपला यूट्यूबचा. खूप माझे बहीण भाऊ जुळले होते माझ्यासोबत. पण अडीच वर्षापासून आपण ते चॅनल चालवून राहिलो. पण 2.5 वर्षापर्यंत यूट्यूबला काहीच प्रॉब्लेम नव्हता माझ्या चॅनलसोबत. आता अचानकच त्यांनी मला त्याच्यावर व्हिडिओ टाकण्यास मना केली. कार्टूनची व्हिडिओ टाकू नका म्हणे. सांगा तुम्ही आता, एवढे मोठे माझे बहीण भाऊ, त्याच्यात एवढा मोठा परिवार झाला, एवढे सबस्क्रायबर झाले, एवढं आपलं छान फॅमिली तयार झाली आणि आपल्या मस्त स्टोरी होत्या तिथं. त्या सगळ्या स्टोरी माझ्या सगळ्या बहिणी भावाला आवडत होत्या माझ्या. पण यूट्यूबला काय यूट्यूबच्या पोटात दुखलं. यूट्यूबने मला मना केली. मग मी त्याच्यावर आता रेसिपी व्हिडिओ टाकत जाईन म्हटलं. बंद करून टाकली मग मी त्याच्यावर कार्टूनची व्हिडिओ टाकणं. काय करू मग. आता रेसिपीची व्हिडिओ मी त्याच्यावर लवकरच टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की आपले जे एवढे मोठे व्हिडिओ त्याच्यात होते ते सगळे व्हिडिओ आता मला प्रायव्हेट करावं लागतील. त्यानंतर मला त्याच्यावर रेसिपीची व्हिडिओ टाका लागतील. तर मग आता मी ही नवीन चॅनल सुरू केलं. याचं नाव आहे महाराष्ट्राचं कार्टून. तर प्लीज तुमच्या शांताबाईला सपोर्ट करा. ज्यांना अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांना सबस्क्राईब करा. म्हणजे रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि रोज आपले व्हिडिओ या चॅनलवर रात्री 8 वाजता येत जातील. तुम्ही छान पटापट मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. मग मी रोज व्हिडिओ टाकते डेली. आता ह्याच्यावर फक्त 3च व्हिडिओ टाकले मी. कारण की तुम्ही जे मला सबस्क्राईब नाही करून राहिले चॅनलला, तुम्ही जर सबस्क्राईब करसाल तर व्हिडिओ टाकणार ना ताई. तर प्लीज शांताबाईची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. याच्यावर सर्व नवीन स्टोरी आहे, नवीन कहाणी आहे. त्या आपल्या जुन्या स्टोरी होत्या त्या जाऊ द्या आता. यूट्यूबला नाही मना बसत नव्हतं ते. यूट्यूबने मना करून टाकली. ती स्टोरी पण यूट्यूबला नव्हती पाहिजे, ते चॅनल पण नव्हतं पाहिजे. खूप जीव तुटते हो माझा. पण काय करू, जाऊ द्या. नशिबातच नव्हतं माझ्या, नाही का. तर याला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. त्याच्यावर एवढे मोठे सबस्क्रायबर होते, ज्यातले अर्धे सबस्क्रायबर तर इकडे आले पाहिजेत आपल्याकडे. सर्वांनी केलं तर फारच चांगलं. चला व्हिडिओ पहा मग. टाईम नाही घेत मी तुमचा. पूर्ण पहा व्हिडिओ. नक्की कमेंट्स करा मला. कोण सबस्क्राईब केलं तर लाईक करा आणि कमेंट्स करा. मला माहीत होईल मग माझे बरेचसे बहीण भाऊ याच्यावर आले म्हणून. काय नाही बाई, चांगला स्वयंपाकच करत नाहीये परभा. काहून तर काय माहित. येऊन जाऊन ते बेसन, ते डाळ आणि त्या पोळ्या आणि त्या भाकरी. पोळ्या बी नाही करत रोज. हप्त्यातून 2 दिवस पोळ्या करते, बाकी भाकरच करते. काय व चांगलं खा वाटते बाई. बुडा होता माया नवरा जिता तर कुठूनही कमाई करून आणे. आता बुडा मेल्यापासून सरे वाक्यच पडले बाई माय. व चांगलं खायला भेटत नाही ना मले. माझी बिली दमटच चोचले आहेत. हे जीभ नाही मानत ना. आता मी म्हणतो माणूस कमाई कायसाठी करते. राब राबते. कायसाठी राबते. 2 वेळ पोटभर जेवायसाठीच राबते. पण त्या पोटालाच काय मारा. आपण मेल्यावर काय कामाची ती धन प्रॉपर्टी संपत्ती. जित्यापणी सगळं खाऊन पिऊन मरा मग, आहे की नाही. जित्यापणी सगळे हाऊस करून घ्या, जीबीचे चोचले पुरून घ्या. लोक मारे नाही बाई. जमा करा. माझ्या पोराले जमा करतो, माझ्या नाताले जमा करतो. कायले जमा करायला लागते. आपच ते द्यायचं पायात बसतील. आपण नाही जमा गिमा करायला लागत बाई. मी तर चांगली रसमलाई आणून खातो. काय करू, माझ्याकडे पैसे नाहीत ना. हा गणेश काही काम नाही करत. त्याला काही मागतो तो. विनायक करते दारूच पेते. त्याची बायको मोठी छत्री आहे त्या विनायकची. हो, लक्षच ठेवते किती पैसे कमावले आणि किती गमावले. तर काय करू. तेच पितळेचं भांड आहे ना, हे देतो ना मोडून. याची मोड लय महागात जाते. हे तर ओरिजिनल पितळेचं भांड आहे, जुन्या काळातलं. माझ्या सासूच्या हातचं आहे नाही. माझ्या सासून जमा करून ठेवलं तर नाही. पोराले सुनीले म्हणजे मले. त्या पोरगा तर मेला माय गेल्यावर मी आव ना. आता मी काय माझ्या पोराले जमा गिमा नाही करत बाई. गेला तो जमाना जमा करून ठेवायचा. आणि तोही पितळेचे भांडे पोळेलच तर आहेत नाही, वापरत बी नाही कोणी. सून बी नाही वापरत. म्हणते घासा लागतात, भल कसे खराब होतात. राहू द्या.
मग कायले हे जमा करून ठेवा, पुढे पुढे तर अजूनच पद्धत मोडते याची. त्यापेक्षा आताच उपयोगात आणतो नाही येले, हे मोडतो आणि चांगलं घेतो खाऊन, त्याच्या बदल्यात पैसे घेतो आणि चांगले आणतो मस्त मस्त पदार्थ घरी हॉटेलातून आणि घेतो खाऊन. हे भांडं काही कामा येईन, मग माझ्या पोटात घालतो नाहीये. आणि मले कोण म्हणणार आहे? माझ्या सासून केलं तर माझ्यासाठी मीच खाईन, ते मी नाही देत माझ्या सुनीले. हे भांड्याची मोड देतो कडा दुकानात. चाल बाई, भांडं घेऊन जातो आता, मोडतो हे. चाल रे बाबू, आता त्या घरचं आमच्या घरचं तुझा टाइम संपला आता. माझ्या सासूपासून आहेस तू, किती दिवस राहतो. चल सांगा याचे सांगा भाऊ, या कढईचे चांगली दळस वडस कढई आहे, किती देसान पैसे तो याचे. आता कायले मोडता बाई, एवढी चांगली दळस वडस कढई आहे, आता कुठे भेटते असं ओरिजिनल पितळ? जुनं होऊन गेलं ते. लोक बाई खरेदी करतात, तुम्ही मोडता, राहू द्या. आता तुम्ही तुमचं कामच आहे ना ते मोड घेणं. आता मी काय देऊ मोड? मला काम आहे दवाखान्याचं, म्हणून मला पैसा कोण देते? काय देता का तुम्ही? 2,000 रुपये उसने नाही देत ना, मग म्हणता कसे? शेवटी आपली वस्तू आपल्याच कामात येत असते. काय करू ते ठेवून पिढ्यान पिढ्या? आता कामात नाही आलं तर मग काय कामाचं? जुन्या लोकांना आपल्यासाठी त्यासाठी जमा करून ठेवे नाही ते, की आपल्या पुढच्या पिढीला काम पडलं तर मग मोडता आलं पाहिजे म्हणून. मग आता मला काम पडलं तर मोडू नाही तर काय मी? काही बी आपलं कायले मोडता बाई, कायले मोडता बाई. भाऊ, सारे संग सोंग होतात, पैशाचं संग नाही होत, समजलं काय? म्हणून मोडून राहिली मी. सांगा लवकर किती देसाण्याचे पैसे तर. बाई आता त्याचे पैसे तुम्हाला सांगतो, 500-600 रुपये येतील, पण माझ तुटून राहिला म्हणून तुम्हाला मी 1000 रुपये देतो. 1000 रुपयात आहे ते. तसं तर ते वजनानं पाय सांगतो, एवढी मोड नाही बी होत त्याची. पण आता मी ही कढई मायाच घरी नेतो, मला आवडली म्हणून मी मायाकडून तुम्हाला 1000 रुपये देतो. 1000 रुपये चालते 1000 रुपये तर लय मोठे येते काही खायला. भाऊ घेऊन घ्या ही कढई आणि द्या मला पटकन पैसे. हो बाई, हो हो. चाल बाई, चांगला आहे. आता या भाऊकडून 1000 रुपये घेतो, मस्त काही आटम नेतो खायला घरी. किती दिवसाचं मन मारून जगून राहिली मी, आता पोट भरून खातो. काय मजबुरी आहे कडे या बाईची, एवढी चांगली पितळीची कढई मोडून राहिली. तिच्या तोंडावरून तर वाटून राहिली हिची काही मजबुरी आहे म्हणून. जाऊ दे, मले काय करायला लागते, चांगला माल आहे, चांगलं पितळ आहे, घरीच नेतो माया, माझी बायको खुश होऊन जाईल. आता मस्त खातो मी. आता किती दिवसाची उपाशी हाव मी, आता मस्त मन भरून खातो. काहीतरी ते भांडं घरात पडल्या काय देऊन राहिलं होतं, त्या भांड्यानं मला किती सारं खायला दिलं. आई, हे काय आणलं तू? एवढं मोठं काय आणलंय तुया? अहो पायल, ये गणेश, ये पायल, ये खा. पाय माय लेकरं कसे सकून गेले. ये खाय. आई, हे एवढं कुठून आणलं तुया? एवढे पैसे कुठून आणले तुया हे सगळं आणायले? खाऊन घ्या. विचार नका करू कुठून आणलं काय आणलं. तुमची माय जिंदा आहे अजून. या खा. वाव, हे पाहून तर माझ्या तोंडालाच पाणी सुटलं. किती मस्त आहे बाई. आई किती मस्त. ये. पण आई, हे पैसे कुठून आणले आई तुया हे पैसे? मी सांगतो ना कुठून आणले पैसे तुमच्या आईनं. तर तुमच्या आईनं घरातले भांडे मोडले म्हटलं खायासाठी पितळची. एवढे आपले जुने भांडे खानदानी, एवढे पासून ते आजीपासून आपल्या आजीने सांभाळून ठेवले होते. 3-4 पिढ्या उलटल्या त्या भांड्यावर, पण आज तुम्ही मोडून टाकले सासूबाई. नुसतं खायासाठी भांडं मोडलं पितळचं. एवढी जाडी कढई मोडली. तुम्ही मला कढई नेताना दिसल्या, पण मला वाटलं की तुम्ही काही घाशी घेऊन राहिल्या काय. तुम्ही ती कढई मोडली तुम्ही ती कढई फक्त खायासाठी. किती तुम्ही वाटळ खोऱ्या हा. ऐ, तू कोण व मला बोलणारी? तुझी हिम्मत कशी काय झाली मला बोलायची? तुझा काय अधिकार आहे व मला बोलायचा? माया सासून कमावून ठेवलं होतं ते मायासाठी, तर मॅच मोडलं. मी ते मोडो का कोणाला दान देऊ? तुला काय घेणं ते नाही व? मला वाटोळ खोरी म्हणतं तर तुम्हाला काही लगा माहिती नाही. सासूचा अपमान करतं, पोटाची उद्धड बोलतं.
चालली मोठी शहाणपणा शिकवेले मले माया खाणं काढतं हो. हाय मले खायची बेच असले माया चांगल्या घरची पोरकी हाव मी एवढा गरिबी दिवस काढले म्या. काय करू मग तुम्ही चांगल्या घरचे हात मी बी चांगल्या घरची आहे म्हणून घरातले भांडे मोडून नाही खात मी. बाया घरात हित करतात भांडे घेतात लेकासाठी सुनीसाठी असे भांडे मोडून खात नाहीत. ते पहिली बाई पाहिली ना भांडे मोडून खाणारी असे कसे इद्दाशीपणा करता काय माहित तुम्ही जरा सगळी तुम्हाला काही वाटत नाही. तू कोण मला शांतपणा शिकवणारी चल निघ लवकर इथून निघ माया घरातून तुला जर नाही पटत तर अलग राय.